त्या घरात नेहमी आनंदाचं वातावरण असायचं. मोठं एकत्र कुटुंब होतं. घरात आई वडील, मोठा मुलगा अमोल, त्याची पत्नी कविता आणि धाकटा मुलगा रोहन. कविता या घरात लग्न होऊन आली तेव्हापासून तिने सगळ्यांना आपलंसं केलं होतं. ती शांत, समजूतदार आणि प्रेमळ स्वभावाची होती. सासूबाईंची काळजी घेणं, घर सांभाळणं, सगळ्यांच्या आवडी लक्षात ठेवणं, ती सगळं मनापासून करायची. म्हणूनच त्या घरात सगळे तिच्यावर खूप प्रेम करायचे. अमोललाही आपल्या पत्नीचा खूप अभिमान होता. घरात सुख होतं, शांतता होती आणि नात्यांमध्ये आपलेपणा होता. पण काही दिवसांनी त्या घरात आणखी एक नवीन व्यक्ती आली. रोहनचं लग्न झालं आणि घरात नवीन सून आली, प्रिया. लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून प्रिया सगळ्यांशी खूप गोड बोलत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. ती प्रत्येकाशी प्रेमाने वागायची. विशेषतः तिची जाऊ कविता. ती कविताला नेहमी म्हणायची, ताई, तुम्ही या घराची लक्ष्मी आहात. कधी म्हणायची, मला तुमच्यासारखं सगळं शिकायचं आहे. तर कधी, ताई, तुमच्याशिवाय मला या घरात काहीच जमलं नसतं. हे सगळं ऐकून कवितालाही प्रियाबद्दल खूप आपुलकी वाटू लागली. तिला वाटायचं, मला जाऊ नाही तर लहान बहीण मिळाली आहे. हळूहळू दोघींचं नातं आणखी घट्ट होत गेलं. त्या एकत्र स्वयंपाक करायच्या, एकत्र बाजारात जायच्या, मोबाईलवर रील्स बनवायच्या, फोटो काढायच्या. घरात सगळ्यांना त्यांचं बॉन्डिंग खूप आवडायचं. सासूबाई अनेकदा म्हणायच्या, आमच्या दोन्ही सुना म्हणजे घराची शान आहेत. रोहन आणि अमोललाही आनंद वाटायचा, कारण घरात भांडणं नव्हती, मतभेद नव्हते, फक्त हसणं आणि प्रेम दिसत होतं. पण कधी कधी जे दिसतं ते पूर्ण सत्य नसतं. काही लोकांच्या चेहऱ्यावर गोडवा असतो, पण मनात काहीतरी वेगळं चालू असतं. प्रियाच्या गोड शब्दांच्या मागेही एक असं सत्य लपलेलं होतं, जे त्या घरातील नात्यांना हळूहळू तोडणारं होतं. प्रिया बाहेरून खूप शांत, प्रेमळ आणि समजूतदार दिसत होती. घरातल्या प्रत्येकाशी ती गोड बोलायची, नेहमी हसतमुख राहायची. म्हणूनच सगळ्यांना वाटायचं, प्रिया खूप चांगली मुलगी आहे. पण तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड हसू पूर्ण सत्य नव्हतं, कारण आतून ती खूप चतुर होती. तिला त्या घरातलं सगळं प्रेम, सगळं महत्व आणि सगळ्यांचं लक्ष फक्त स्वतःकडे हवं होतं. आणि म्हणूनच तिने हळूहळू तिचा खेळ सुरू केला. सुरुवातीला खूप छोट्या छोट्या गोष्टी, ज्या सहज लक्षातही येणार नाहीत, अशा. एक दिवस ती सासूबाईंजवळ शांतपणे बसली होती आणि हळू आवाजात म्हणाली, आई, मी काही बोलत नाही, पण ताई तुमच्याबद्दल कधी कधी विचित्र बोलतात. हे ऐकून सासूबाई काही क्षण शांत झाल्या. त्यांच्या मनात पहिल्यांदाच कविताबद्दल शंका निर्माण झाली. आणि दुसऱ्या दिवशी प्रिया कविताजवळ आली आणि काळजी असल्यासारखी म्हणाली, ताई, आईंना बहुतेक तुमचं काहीच आवडत नाही. मी काल त्यांना तुमच्याबद्दल बोलताना ऐकलं. कविता हे ऐकून दुखावली, कारण तिने सासूबाईंना नेहमी आईसारखंच मानलं होतं. अशा छोट्या छोट्या शब्दांनी प्रिया हळूहळू दोघींमध्ये गैरसमज निर्माण करत होती. कोणी मोठं भांडण केलं नव्हतं, पण मन दूर जायला लागली होती. सासूबाई आता कवितेशी थोडं कमी बोलू लागल्या आणि कविताही शांत राहू लागली. पण कविता खूप साधी आणि मनाने स्वच्छ होती. तिला अजूनही वाटत होतं, प्रिया माझं चांगलंच विचार करते. तिला प्रियाचं खरं रूप अजून समजलंच नव्हतं. पण त्या गोड शब्दांच्या मागे एक असं विष लपलेलं होतं, जे हळूहळू त्या घरातील नाती तोडत होतं. काही महिन्यातच त्या घरातलं वातावरण हळूहळू बदलायला लागलं. पूर्वी घरात सतत हसणं ऐकू यायचं. सगळे एकत्र बसून जेवायचे, गप्पा व्हायच्या. पण आता घरात एक विचित्र शांतता निर्माण झाली होती आणि त्या बदलामागचं कारण कोणालाच स्पष्टपणे समजत नव्हतं. सासूबाई आता कवितेशी आधीसारखं बोलत नव्हत्या. पूर्वी त्या प्रत्येक गोष्ट कविताशी शेअर करायच्या, पण आता त्या थोड्या दूर दूर राहू लागल्या. कधी कविता काही बोलली तर त्या फक्त छोटंसं उत्तर द्यायच्या. कधी तिच्या कामात चुका शोधायच्या. हे सगळं पाहून कविताला खूप वाईट वाटायचं, कारण तिने त्या घराला नेहमी स्वतःचं घर मानलं होतं. अमोललाही आता असं वाटायला लागलं होतं, कविता आधीसारखी राहिली नाही. तोही आता तिच्याशी कमी बोलू लागला. कधी कधी तो विनाकारण चिडायचा आणि कविताला समजतच नव्हतं, अचानक सगळे इतके बदलले का. ती मनातून खूप तुटत चालली होती.
एक दिवस ती शांतपणे प्रियाजवळ बसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती हळू आवाजात म्हणाली, "प्रिया, मी काही चुकतेय का? आई माझ्याशी आधीसारखं बोलत नाहीत. अमोलही बदलला आहे." प्रियाने लगेच खोटं हसत तिचा हात धरला आणि म्हणाली, "नाही ताई, तुम्ही खूप चांगल्या आहात. तुमच्यासारखी सून सगळ्यांना मिळायला हवी." हे शब्द ऐकून कविताला थोडा आधार वाटायचा. कारण तिला वाटायचं, किमान प्रिया तरी माझ्यासोबत आहे. पण तिला माहीत नव्हतं की मागून सगळ्यांच्या मनात विष पेरणारी व्यक्ती ही प्रियाच होती. ती सासूबाईंना वेगळं सांगायची, अमोलच्या मनात वेगळे गैरसमज निर्माण करायची आणि मग घरातले लोक हळूहळू कवितापासून दूर जाऊ लागले. सगळ्यांच्या नजरा बदलल्या होत्या. त्यांच्या वागण्यातला आपलेपणा कमी झाला होता. कविता मात्र अजूनही सगळं सांभाळायचा प्रयत्न करत होती. ती घरातील वातावरण पुन्हा आधीसारखं करण्याचा प्रयत्न करत होती. पण ज्या नात्यांमध्ये शंकेची भिंत उभी राहते ती भिंत तोडणं खूप कठीण असतं. हळूहळू कविता त्या घरात एकटी पडू लागली. लोकांनी भरलेल्या त्या घरात तिचं मन मात्र पूर्णपणे एकटं झालं होतं. त्या दिवशी घरात सगळं नेहमीसारखंच चालू होतं. सासूबाई हॉलमध्ये बसल्या होत्या. अमोल कामावर गेला होता. रोहन बाहेर काही कामासाठी गेला होता आणि कविता नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात काम करत होती. तिच्या मनात मात्र अनेक दिवसांपासून खूप प्रश्न होते. घरात सगळं अचानक इतकं का बदललं? सगळे माझ्यापासून दूर का जात आहेत? ती स्वतःलाच दोष देत होती. कदाचित माझंच काहीतरी चुकत असेल असं तिला सतत वाटत होतं. तेवढ्यात तिला बाहेरून प्रियाचा हसण्याचा आवाज ऐकू आला. प्रिया तिच्या खोलीत फोनवर कोणाशी तरी बोलत होती. सुरुवातीला कविताने लक्ष दिलं नाही, पण काही क्षणांनी प्रियाचे शब्द तिच्या कानावर पडले आणि ती जागेवरच थांबली. प्रिया मोठ्याने हसत म्हणत होती, "या घरात सगळ्यांना फिरवणं खूप सोपं आहे. फक्त गोड बोलायचं आणि लोक लगेच विश्वास ठेवतात." कविताच्या हातातून चमचा खाली पडला. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती शांतपणे दाराजवळ जाऊन उभी राहिली आणि प्रिया पुढे म्हणत होती, "कविताताई तर खूपच भोळ्या आहेत. मी काय बोलते यावर त्या डोळे बंद करून विश्वास ठेवतात." आणि मग ती पुन्हा हसली. त्या एका हसण्यात कविताला सगळं सत्य दिसलं. त्या क्षणी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. कारण जिच्यावर ती लहान बहिणीसारखं प्रेम करत होती, जिला तिने मनापासून आपलंसं मानलं होतं, तीच तिच्या आयुष्यात विष पेरत होती. तिच्यामुळेच सासूबाई बदलल्या होत्या. अमोल तिच्यापासून दूर गेला होता आणि घरात गैरसमज निर्माण झाली होती. कविताला आता प्रत्येक गोष्ट आठवू लागली. प्रियाचे गोड शब्द, तिचं खोटं हसणं आणि मागून केलेले खेळ. सगळं एकदम स्पष्ट झालं. त्या दिवशी पहिल्यांदाच कविताचं मन पूर्णपणे तुटलं. कारण तिला नातं तुटल्याचं दुःख नव्हतं, तर विश्वास तुटल्याचं दुःख होतं. ती शांतपणे आपल्या खोलीत गेली. दार बंद केलं आणि आरशासमोर उभी राहून स्वतःलाच विचारू लागली, "मी इतकी चुकीची माणसं ओळखलीच कशी?" त्या रात्री कविताच्या डोळ्यात झोप नव्हती. कारण गोड बोलणाऱ्या जाऊबाईचं खरं रूप आता तिच्या समोर आलं होतं. त्या रात्री संपूर्ण घर शांत झोपलं होतं, पण कविताच्या डोळ्यात मात्र झोप नव्हती. ती आपल्या खोलीच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसली होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मनात हजारो प्रश्न होते आणि त्याहून जास्त तुटलेला विश्वास होता. तिला प्रियाचे प्रत्येक शब्द आठवत होते. "ताई, तुम्ही माझ्यासाठी आईसारख्या आहात. तुमच्याशिवाय मला या घरात काहीच जमलं नसतं." हे सगळं आठवताच कविताचं मन अजून तुटत होतं. कारण आता तिलाच कळलं होतं, ते सगळं प्रेम नव्हतं, ते फक्त एक खोटं नाटक होतं. जिच्यावर तिने बहिणीसारखा विश्वास ठेवला, तीच तिच्या आयुष्यात गैरसमज निर्माण करत होती. कविता स्वतःलाच दोष देत होती. "मी इतकी भोळी कशी ठरले?" तेवढ्यात अमोल खोलीत आला. त्याने कविताच्या डोळ्यातलं दुःख पाहिलं. तो तिच्याजवळ शांतपणे बसला आणि हळू आवाजात विचारलं, "काय झालं?" कविता काही क्षण शांत राहिली. कारण अनेक दिवसांचं दुःख आज तिच्या मनात साचलं होतं. आणि मग पहिल्यांदाच तिने अमोल समोर सगळं सत्य सांगितलं. प्रियाचे शब्द, तिचे खोटे खेळ, सासूबाईंच्या मनात निर्माण केलेले गैरसमज, सगळं अमोल शांतपणे ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर धक्का होता. कारण त्यालाही आता समजत होतं, चूक कविताची नव्हती, तर कुणीतरी मुद्दाम त्यांच्या नात्यांमध्ये विष पेरत होतं.
त्या रात्री दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं, कारण जे नातं त्यांनी मनापासून जपलं होतं त्याच नात्याला गोड शब्दांच्या आड लपलेल्या खोटेपणाने तडा दिला होता. दुसऱ्या दिवशी घरात एक वेगळी शांतता होती. कविताने सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. सासूबाई, अमोल, रोहन आणि प्रिया सगळे तिच्याकडे प्रश्नांनी भरलेल्या नजरेने पाहत होते. कविता शांतपणे उभी राहिली आणि काहीही न बोलता तिने मोबाईलमधील रेकॉर्डिंग चालू केला. त्या रेकॉर्डिंगमध्ये प्रियाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. या घरात सगळ्यांना फिरवणं खूप सोपं आहे. गोड बोललं की लोक लगेच विश्वास ठेवतात. हे शब्द ऐकताच संपूर्ण घर शांत झालं. सासूबाईंच्या डोळ्यात धक्का होता. रोहनलाही विश्वास बसत नव्हता. कारण जिच्यावर त्यांनी डोळे बंद करून विश्वास ठेवला तीच सगळ्या नात्यांमध्ये विष पेरत होती. प्रिया काही क्षण शांत उभी राहिली. तिच्याकडे आता बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. कारण तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं होतं. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती रडत म्हणाली, माझ्याकडून चूक झाली. पण त्या एका चुकीमुळे तिने अनेक नाती तोडली होती आणि एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जुळवणं खूप कठीण असतं. कधी कधी आपल्या आयुष्यात काही लोक खूप गोड बोलतात, खूप प्रेम दाखवतात आणि आपलेपणाचा आव आणतात. आपल्याला वाटतं ही व्यक्ती आपलीच आहे, पण प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे स्वच्छ मन असेलच असं नसतं. काही लोक गोड शब्दांच्या आड स्वतःचा स्वार्थ लपवत असतात आणि हळूहळू नात्यांमध्ये गैरसमज, दुरावा आणि तुटलेपणा निर्माण करतात. म्हणूनच फक्त शब्दांवर नाही तर माणसाच्या कृतींवर विश्वास ठेवा. कारण खोटं प्रेम नेहमी गोड बोलतं पण आतून नात्यांना तोडतं. प्रत्येक गोड बोलणारं माणूस आपलं असतंच असं नाही. कधी कधी सर्वात मोठा गोड धक्का शब्दांमध्येच लपलेला असतो. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल आणि तुम्हालाही वाटत असेल की नात्यांमध्ये विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. गोड शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची आणि अशाच हृदयस्पर्शी, भावनिक आणि वास्तवाशी जोडलेल्या कथा पाहण्यासाठी मनस्पर्शक कथा चॅनलला सबस्क्राईब करा. कारण प्रत्येक कथा फक्त मनोरंजन नसते. काही कथा आयुष्याचं सत्य शिकवून जातात.